नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महाटीईटी 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. परिसर अभ्यास पेपर 1 यातील जो विभाग आहे, घटक आहे, त्यामधील छत्रपती शिवरायांचा इतिहास व परिसर अभ्यासाच्या अनुषंगाने भूगोल, नागरिकशास्त्र या संबंधीचे प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला पाहूया आजच्या प्रश्नावलीमधला पहिला प्रश्न. घोडखिंड डॅश डॅश या नावाने इतिहासात अमर झाली. तर ऑप्शन 1 पावनखिंड, ऑप्शन ए पावनखिंड हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला? तर ऑप्शन बी चंद्रराव हा किताब जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने दिला होता. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, पृथ्वीच्या या गतीस काय म्हणतात? तर पृथ्वीच्या या गतीस ऑप्शन बी परिभ्रमण असे म्हणतात. तर पृथ्वी स्वतःभोवती जी फिरते त्या गतीस आपण परिवलन गती म्हणतो. म्हणजे स्वतःभोवती फिरणे याला परिवलन गती म्हणायचं. तर स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीसुद्धा फिरणे याला परिभ्रमण. ऑप्शन बी करेक्ट उत्तर होय. शाहिस्ते खानाने कोणत्या ठिकाणी मुक्काम ठोकला होता? तर स्वराज्याच्या मोहिमेवर असताना, म्हणजेच स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी शाहिस्ते खान आला असता त्याने कोठे मुक्काम ठोकला होता असा हा प्रश्न. ऑप्शन ए शनिवारवाड्यात, बी लाल महालात, सी सिंहगडावर आणि डी प्रतापगडावर. तर ऑप्शन बी लाल महालात करेक्ट उत्तर होय. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतली होती? तर ऑप्शन बी रायरेश्वराच्या मंदिरात करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो. खालील विधानांचा विचार करा व अयोग्य विधाने ओळखा. अयोग्य म्हणजे आता चुकीची विधानं आपल्याला हे तर सांगायचे आहेत. विधान ए अवकाशातील सर्व वस्तूंना ग्रह म्हणतात. बी अवकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात. सी अंतराळातील सर्व वस्तूंना तारे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन जो आपल्याला इथे बनतो तर आपल्याला ह्यात अगोदर चुकीची जी विधान आहेत, तर पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. अवकाशातील सर्व वस्तूंना ग्रह म्हणत नाहीत. ज्या वस्तू चमकतात त्याला आपण तारे म्हणतो. तर न चमकणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये अनेक घटक आहेत, फक्त ग्रहसुद्धा नाहीत. त्यामुळे विधान ए चुकीचं आहे. त्यानंतर विधान सी जे आहे, तर अंतराळातील सर्व वस्तूंना तारे म्हणत नाहीत. ग्रहासारख्या वस्तू असतील, इतर खगोलीय वस्तू असतील ज्या चमकत नाहीत, तर त्या तारे या घटकात येत नाहीत. म्हणून ऑप्शन सी, ए व सी दोन्ही हे चुकीचे घटक आपल्याला पाहायला मिळतात. तर ऑप्शन सी जे इथं दिलेलं आहे आपल्या पर्यायामध्ये, तर ऑप्शन सी हा पर्याय आपलं उत्तर आहे. तर फक्त ऑप्शन बी हे करेक्ट आहे. अवकाशातील सर्व ज्या खगोलीय वस्तू आहेत त्यांना आपण अवकाशातील ज्या सर्व वस्तू आहेत, कुठलीही वस्तू असेल तर त्याला खगोलीय वस्तू किंवा अवकाशीय वस्तू असं म्हणतो. ऑप्शन सी आपल्या इथे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन ए राजाराम मोहन राय करेक्ट उत्तर होय. सत्यशोधक समाज महात्मा फुले यांनी स्थापना केली. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन याची स्थापना केली. तर दयानंद सरस्वती. हेही पर्याय आपण या अनुषंगाने जाणून घ्यावेत. पुढचा प्रश्न. शिवरायांनी लाल महालात शिरून डॅश डॅशची 3 बोटे कापली. तर लाल महालात शिरून शिवरायांनी कोणाची बोटे कापली? तर ऑप्शन 4 शाहिस्ते खानाची बोटे कापली. डी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. भारत व चीन या 2 देशादरम्यान ची सीमारेषा आखण्यासाठी डॅश डॅश ही सीमारेषा कार्यरत आहे. म्हणजे भारत व चीन दरम्यानच्या सीमारेषेस काय म्हणतात असा हा प्रश्न. तर ऑप्शन ए मॅकमोहन रेषा म्हणून ती प्रसिद्ध आहे. ऑप्शन ए करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. भारत देशास किती देशांच्या सीमा लागून आहेत? तर ऑप्शन डी 7 देशांच्या सीमा भारताला लागून आहेत. ऑप्शन डी 7 करेक्ट उत्तर होय. रशिया या देशाचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक लागतो, म्हणजेच जगात पहिला क्रमांक लागतो. तर भारताचा डॅश डॅश आहे. तर भारताचा क्रमांक कितवा तोही क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे आपल्याला सांगायचं आहे. तर भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात 7व्या क्रमांकावर आहे. 7वा करेक्ट उत्तर होय. अवकाशातील खगोलाविषयी योग्य विधान ओळखा. तर आता बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. ए ज्या सान्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. आणि बी
ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला ए जे आहे त्याला आपण करेक्ट आहे. तर ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात, हे वाक्य जे आहे, हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. म्हणजेच ऑप्शन ए, त्यामध्ये ए विधान आपल्याला बरोबर पाहायला मिळतं, तर बी विधान हे चुकीचं आहे. तर ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. तर फक्त ग्रहच नाही, तर ग्रहाव्यतिरिक्तही दुसऱ्या वस्तू आहेत ज्या चमकत नाहीत, ज्या स्वयंप्रकाशित नाहीत. तर ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर ठरते. पुढचा प्रश्न, जयसिंगाने नेमलेला उदयभान हा डॅश डॅश किल्ल्याचा किल्लेदार होता. तर ऑप्शन बी कोंढाणा करेक्ट उत्तर होय. जयसिंगने नेमलेला जो उदयभान होता, उदयभान राठोड, तो कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार होता. हा किल्ला स्वराज्यात आल्यानंतर त्याचं नामकरण सिंहगड असं झालं. तर सिंहगड आपलं उत्तर नाही. सिंहगड ऑप्शन एकला पाहताना आपण सिंहगड उत्तर आपल्याला वाटू शकतं. तर त्याप्रमाणे आपण लक्षपूर्वक इथे अगोदरची जी नियुक्ती आहे ती किल्ला स्वराज्यात येण्यापूर्वीची नियुक्ती आहे कोंढाण्यावरची. तर ऑप्शन ए हे आपलं उत्तर नसून बी हे उत्तर आहे, हे आपण लक्षात ठेवावं. पुढचा प्रश्न, गहू या पिकावर रोग पडून पूर्ण पीक लाल दिसू लागते व पिकाचे अतोनात नुकसान होते, ज्यास आपण डॅश डॅश रोग म्हणतो किंवा म्हणतात. यास कोणता रोग म्हणतात? तर ऑप्शन डी जो आहे तांबेरा. तर तांबेरा रोग तो असतो. ऑप्शन डी करेक्ट उत्तर होय. लाल्या रोग आपल्या परिचयाचा आहे, जो की कापूस या पिकावर आपल्याला पडलेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी स्वराज्य नियंत्रण व सुरक्षेच्या दृष्टीने राजधानी म्हणून डॅश डॅशची निवड केली. तर ऑप्शन बी रायगड हे करेक्ट उत्तर होय. रायगडापूर्वीची राजधानी जी आहे ती राजगड आपल्या परिचयाची आहे, परंतु नंतर शिवाजी महाराजांनी ती राजधानी रायगड येथे हलवली व शेवटपर्यंत रायगड हीच स्वराज्याची राजधानी राहिली. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडलेल्या म्हणजेच तयार केलेल्या पाडलेल्या डॅश डॅश या मुद्रा सोन्यापासून घडवल्या होत्या. तर कोणत्या मुद्रा ह्या सोन्याच्या होत्या असा हा प्रश्न. तर होन नावाच्या ज्या मुद्रा होत्या त्या आपल्याला सोन्यापासून घडवलेल्या पाहायला मिळत होत्या. ऑप्शन सी जो आहे आपला करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, हृदयाचे ठोके साधारणपणे दर मिनिटास 72 म्हणजे ॲव्हरेजली किंवा सरासरी ज्याला आपण म्हणतो सरासरी मिनिटास 72 ठोके पडतात. ते मोजण्यासाठी कोणते उपकरण, त्याला यंत्र पण आपण म्हणू शकतो, कोणते उपकरण इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो त्याचं आपल्याला नाव सांगायचं आहे. तर ऑप्शन डी स्टेथोस्कोप करेक्ट उत्तर होय. तर तापमापी आपल्या परिचयाची आहे, जी की आपण तापमान मोजण्यासाठी वापरत असतो. त्यानंतर स्पिग्मोमॅनोमीटर MMHg. तर आपला जो रक्तदाब आहे तो मोजण्यासाठी आपण स्पिग्मोमॅनोमीटरचा वापर करत असतो. ॲमीटर करंट ज्याच्यामध्ये आपण मोजत असतो. त्यानंतर स्टेथोस्कोप आपलं करेक्ट उत्तर होय, जे की हृदयाचे ठोके मोजण्यास तसेच आपल्या फुफ्फुसांची हालचाल जी आहे ती मोजण्यासुद्धा आपल्याला या स्टेथोस्कोपचा वापर होत असतो. जिजामाता यांचा मृत्यू केव्हा झाला? तर ऑप्शन ए करेक्ट उत्तर आहे. 17 जून 1674 या दिनी जिजामाता यांचा मृत्यू झाला. पुढचा प्रश्न, घड्याळ रात्री मंद प्रकाशातही चमकून वेळ दाखवते, त्यात चमकणारा पदार्थाचे नाव डॅश डॅश होय. तर घड्याळीतला आपल्याला वेळ रात्री मंद प्रकाशात कमी प्रकाशातसुद्धा दिसतो. तर तो दिसण्याच्या मागचं जे कारण आहे त्यात चमकणारा एक पदार्थ तो कोणता असतो असा हा प्रश्न. तर ऑप्शन ए रेडियम करेक्ट उत्तर होय. तर आपल्याला माहिती आहे पिवळा फॉस्फरससुद्धा चमकत असतो, जो की स्मशानभूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे स्मशानभूमीमध्ये ज्या दिवट्या चमकतात म्हणतो आपण किंवा मशाली ज्या चमकत असतात एका काळोख्या रात्री, ज्याला आपण अमावस्या असं म्हणतो. तर ऑप्शन ए आपलं रेडियम करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून उभे राहण्यास त्या व्यक्तीचे वय किमान किती वर्ष असावे? तर त्याची किमान मर्यादा आपल्याला विचारली आहे. कमीत कमी वय किती असेल तर आपल्याला निवडणूक लढवता येते. तर हा राष्ट्रपती पदासाठीचा प्रश्न. ऑप्शन सी जे आहे करेक्ट उत्तर होय. तर 35 वर्षाचे आपले कमीत कमी वय पूर्ण केलेले असणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. तरच आपल्याला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवता येते. तसेच आमदार या पदासाठी आपल्याला 25 वर्षाची अट आहे. या अनुषंगाने आपण ह्याही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पुढचा प्रश्न, सततच्या दुष्काळावर तोडगा म्हणून भारत सरकारने 20व्या शतकाच्या उत्तरार्धात अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी डॅश डॅश सारखा निर्णय घेतला व धान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली. धान्य उत्पादनाशी निगडीत असणारा घटक कोणता असाही हा सरळ सरळ प्रश्न. तर ऑप्शन सी हरित क्रांती, ज्याला आपण ग्रीन रिव्होल्यूशन असं म्हणत असतो. तर
हरित क्रांती हे करेक्ट उत्तर होय. श्वेत क्रांती जे आहे हे दुधाशी निगडीत असलेला घटक आहे. त्याला आपण ऑपरेशन व्हाईट फ्लड असंही म्हणत असतो. तर दुधाशी निगडीत श्वेत क्रांती, पिकाशी निगडीत जी आहे अन्नधान्याशी ती हरित क्रांती. तर पीत क्रांतीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते जी की तेलबियांशी निगडीत असते. व नील क्रांती ही मत्स्य उत्पादनाशी निगडीत होय. तर ऑप्शन सी हरित क्रांती करेक्ट उत्तर होय. डॉक्टर MS स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे प्रणेते आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतचा स्थायी सचिव म्हणून कोण काम पाहतो? तर ऑप्शन डी ग्रामसेवक हा ग्रामपंचायतचा सचिव असतो. ही बाब आपण लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या पृष्ठभागावरून झाडूसारखा दिसणारा हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो? तर आपल्याला माहिती आहे पृथ्वीला दर विशिष्ट कालावधीनंतर आपल्याला झाडूसारखा दिसणारा एक खगोलीय घटक आपल्याला गेलेला पाहायला मिळतो. तो किती वर्षांनी दिसतो असा हा प्रश्न. तर ऑप्शन बी तो दर 76 वर्षांनी आपल्याला दिसत असतो. तो मागे 1986ला दिसलेला आहे. तर आता त्या अनुषंगाने 76 प्लस केल्यास आपल्याला तो परत पाहायला भेटेल. पुढचा प्रश्न, गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तर डॅश डॅश हे सर्वात मोठे राज्य होय. तर भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते असाही हा प्रश्न. तर ऑप्शन ए राजस्थान हे आपलं करेक्ट उत्तर होय. तर लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लोकसंख्या कमी किंवा विरळ म्हणून आपण त्याला असणारं राज्य कोणतं असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर सिक्कीम असणार आहे. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे दक्षिणेतील डॅश डॅश जहागिरी सांभाळत होते. तर कोणती जहागिरी ते सांभाळत होते? ऑप्शन सी तंजावरची जहागिरी त्यांच्याकडे होती, सांभाळत होते. ऑप्शन सी करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा. तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसल्यास नक्कीच सबस्क्राईब करा. महाराष्ट्रात पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? ऑप्शन ए जे आहे आपल्याला उत्तर वाटू शकतं, परंतु ऑप्शन बी यवतमाळ करेक्ट उत्तर होय. तर कापूस या पिकाची ज्याला आपण पांढरे सोने म्हणतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ कोणती? तर त्याचं उत्तर आपल्याला बुलढाणा पाहायला मिळतं. आणि कापूस उत्पादन विचारलेलं आहे आपल्याला. तर कापूस उत्पादनाचा जिल्हा किंवा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा कोणता? तर त्याचं उत्तर जे आहे ऑप्शन बी यवतमाळ करेक्ट होय. तसेच संत्र्यांचा जिल्हा किंवा संत्रीसाठी ओळखला जाणारा जिल्हा नागपूर, तर द्राक्षासाठी ओळखला जाणारा जिल्हा नाशिक. ह्याही गोष्टी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात. पुढचा प्रश्न, मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन ए राष्ट्रपती हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वायुमंडळात वायूचे शेकडा प्रमाण ज्याला आपण टक्केवरती म्हणतो, शेकडा प्रमाण किती असते? तर नायट्रोजन किती टक्के आहे असा हा सरळ प्रश्न. तर नायट्रोजनचं पर्सेंटेज आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन डी 78% म्हणजे 78% आपल्याला हवेमध्ये नायट्रोजन असलेला पाहायला भेटतो. त्यानंतर 21% आपल्याला ऑक्सिजन असलेला पाहायला भेटतो. आणि राहिलेला 1% जे आहे तर सगळे जे वायू आहेत इतर वायू आपल्याला असलेली पाहायला भेटतात. तर अशा प्रकारे 78% करेक्ट उत्तर होय. आजच्या प्रश्नावलीमधला सेकंड लास्ट प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र राज्य डॅश डॅश रोजी अस्तित्वात आले? तर महाराष्ट्र दिन आपण ज्या दिवशी साजरा करतो 1 मे 1960 रोजी आपलं राज्य अस्तित्वात आलं. तर ऑप्शन ए करेक्ट उत्तर होय. 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवायची आहे. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वातंत्र्य दिन. आणि आपण संविधान जे अंगीकारलं आहे आपलं, तर तो 26 जानेवारी 1950. आणि संविधान आपण स्वीकारलेला जो दिन आहे तो 1949. त्यानंतर पुढचा प्रश्न, हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होय. तर कोणत्या प्रकारची संस्कृती आहे असा हा प्रश्न. तर ती शहरी संस्कृती ज्याला आपण नागरी संस्कृती असंही म्हणतो. ऑप्शन बी करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.